नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रभर मका हे पीक प्रमुख पीक म्हणून घेतलं जातं। अगदी खरीप असू द्या किंवा रब्बी हंगाम असू द्या, दोन्ही परिस्थितीमध्ये याची लागवड करून शेतकरी उत्पादन घेत असतात। पण याच्यामध्ये एक गोष्ट एक महत्त्वाची आहे की प्रत्येक हंगामानंतर जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असतात। त्याच्यामध्ये वेगवेगळे व्यवस्थापन असतात, रोग कीड असेल, खत व्यवस्थापन असेल किंवा बियाणं निवड असेल, या गोष्टी शेतकरी करत असतो। आता त्याच दृष्टीनं आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून आणि अधिक उत्पादन मिळवता यावा म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे, जेणेकरून तुमचं उत्पादन इतर वाहनांच्या तुलनेत 4 ते 5 क्विंटल वाढल्याशिवाय राहणार नाही। ही गोष्ट मी का बोलतोय तर तुम्ही या प्लॉटचं एकदा निरीक्षण करा। बऱ्याच ताटांना 2-2 कणसे आहेत, शिवाय चाऱ्याची जी हाईट आहे ती उंच आहे आणि आता हार्वेस्टिंगला आहे हा प्लॉट, तरी देखील हिरवागार चारा आहे। आपण जो दुग्ध व्यवसाय करत असतो अशा वेळेस आपल्या जनावरांना मुरघास करण्यासाठी आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर देखील हा चारा आपल्याला कामी येतो। त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला डबल फायदा आहे। तर याच्यासाठी आपण बायोशीड 9799 या वाहनाचा नक्की विचार केला पाहिजे। आता मी नेहमीच वेगवेगळ्या बियाणांबद्दल माहिती देत असतो, पण आज रोजी हा प्लॉट ज्या शेतकऱ्यानं हे मका बियाणं पेरलं आहे त्याच शेतकऱ्याशी आपण हितगुज करूया, जेणेकरून तुम्हालाही खात्री पटेल की हे बियाणं किती चांगलं आहे, पेरावं की नाही, याचं उत्पादन किती येईल किंवा याची परिस्थिती कशी आहे, या संदर्भात सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो आणि आपण त्या शेतकऱ्याशी हितगुज करूया। नमस्कार, तुमची ओळख करून द्या। माझे नाव प्रवीण दत्तात्रय जाधव, राहणार धुळगाव। तुम्ही किती वर्षापासून मका पीक घेतात? मी साधारणतः 15 ते 20 वर्षापासून मका क्षेत्रात आहे। तुम्ही एवढ्या 15-20 वर्षामध्ये जे मका पीक घेतात, तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी अशा आहेत की तुम्ही उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात? आजपर्यंत भरपूर व्हरायटी वापरल्या, हा, पण तरी नव्यानं एकदम अप्रतिम बियाणं आहे। कणसाची साईज, दाण्यांचा रंग आणि दाणे हे शेंड्यापर्यंत भरलेले दाणे, नंतर चाऱ्याची वाढण्याची क्षमता चांगली आहे, टिकवण क्षमता चांगली आहे। का हार्वेस्टिंगला आलेला प्लॉट आहे पण अजून हिरवेगार परिस्थितीत आहे आणि ॲव्हरेज चांगलं आहे। इतर वाहनांच्या तुलनेत त्याचं 5 ते 7 क्विंटल एकरी उत्पादन ज्यादा आहे, मागच्या वर्षी जाणवलं आम्हाला। इतर वर्षांच्या तुलनेत यावेळेस पिकामध्ये देखील काही तुम्हाला बदल दिसतोय का? हो, चांगल्या प्रकारे। कधी असे दाणे शेंड्यापर्यंत भरलेले कणीस कधी नसायचे इतर वाहनांचे, पण याचं पूर्ण कणीस भरलेलं आहे। अच्छा, आता तुम्ही बियाणं निवडी बरोबरच इतरही गोष्टी केल्या असेल, खत व्यवस्थापन असेल किंवा रोग कीड नियंत्रण असेल, पाणी व्यवस्थापन असेल, तर मला हे सांगा की तुम्हाला लष्करी अळीसाठी फवारणी करण्याची गरज पडली का किंवा किती स्प्रे केली? याच्या आधी पण आपण मका करीत आलेलो, पण यंदा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी वाटला या बियाण्याला। अच्छा, म्हणजे तुम्हाला फवारणी करण्याची गरज वाटली? केली फवारणी आम्ही, पण 1-2 फवारणी केली आणि वाटलं नव्हतं एवढं याच्यात येईल, पण थांबून गेलं त्याच्यावर। अच्छा, म्हणजे शेतकरी मित्रांनो, याच्यामुळे काय झालं की लष्करी अळीचा प्रादुर्भाव न झाल्यामुळे एकरी रोपांची संख्या राखण्यात देखील हा जो वाण आहे तो अव्वल ठरलेला आहे। आमच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ह्या बियाण्याचा विचार करा, आपलं एकरी उत्पादन पण वाढेल आणि खर्च पण टाळता येईल आणि जेणेकरून शेतकऱ्याला नफा होईल। धन्यवाद दादा, तुम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी दिलेल्या माहितीबद्दल। शेतकरी मित्रांनो, आपल्या बरोबर पुन्हा एकदा एक नव शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण हितगुज करूया। तर नमस्कार दादा। नमस्कार, तुमची ओळख करून द्या। माझे नाव ऋषिकेश शिवाजी जाधव। तर दादा, मला एक सांगा की तुम्ही किती वर्षापासून मका शेती करतात? तुम्ही एक 5-7 वर्षापासून शेती व्यवसायामध्ये उतरलो आहे। बर, शेती व्यवसाय करत असताना तुम्ही मका किती वेळेस करतात? आता प्रामुख्याने आमचं मुख्य पीक म्हणजे कांदा आणि मकाचे। बरोबर, तर प्रत्येक वर्षी आम्ही कांदा आहे आणि मका हे दोन्ही प्रमुख आमचे पीक आहे। आता मला एक गोष्ट सांगा की तुम्ही दरवर्षी उत्पादन वाढवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीवर प्रकाश टाकतात? पहिले तर वाण आणि दुसरं म्हणजे खत व्यवस्थापन, बर, त्यानंतर त्याचीवाली सर्व प्रकारची काळजी असेल, पाण्याची काळजी असेल। पण प्रामुख्याने बघायला गेलं तर आम्ही जे आपली बायोसीड कंपनीची 9799 जी व्हरायटी आहे, अतिशय आम्हाला याचा योग्य तो फायदा जाणवला आणि आपण इथं बघू शकतो। हो, बर, मला सांगा की 9799 तुम्ही जी निवडली आहे ते निवडण्याचे काही कारण असतील,
हो नक्कीच. हा, तर असे काय निरीक्षण तुम्ही नोंदवले की जेणेकरून तुम्ही 97-99 ची पेरणी केली? त्याचं एक प्रामुख्याने कारण बघायला गेलं तर तुम्ही जी बिट्टी बघताय हा, तर ही सुरुवातीपासून ते एकदम टोकापर्यंत तिचे जे दाणे हा. ते भरलेले बरोबर. आणि त्या देखील आपण जर बघू शकतो की एकदम गडद रंग तिला आहे. अच्छा. म्हणजे ज्यावेळेस आपण मार्केटला जाणार आहे त्यावेळेस इतर तुलनेमध्ये नक्कीच भाव चांगला भेटेल. बर. आणि एक समान बिट्टीचं साईज असल्यामुळे आणि तिची जी कॅपॅसिटी आहे तर इतर तुलनेमध्ये आम्ही जे इथून मागे XYZ मका केल्या होत्या हा, तर नक्कीच त्यांच्यामध्ये एक आम्हाला 20-30% वेटमुळं पड होणे किंवा वाऱ्यामुळं हा, किंवा मका वाळल्यानंतर पाणी भरल्यानंतर हा, जी पड व्हायची किंवा जे आपलं ताट आहे त्याची मर व्हायची हा. ती इथं झालेली नाहीये. म्हणजे दर्जेदार क्वालिटी. आणि यानंतर देखील शेतकरी फक्त याचं दाण्याचंच उत्पन्न नाही घेत, काही शेतकरी मुरघासासाठी वापरतात बरोबर. आणि त्यांना मुरघासासाठी शेवटपर्यंत मका हिरवी राहिली पाहिजे. हा, आपण पाठीमागे बघू शकता बर. की आता दाण्याची पूर्ण साईज झालेली, दाना वाळलाय तरी देखील चारा हिरवा आहे आणि एकदम दर्जेदार क्वालिटीत उभा आहे. तर नक्कीच सर्व बाबतीमध्ये मका चांगली आहे. तुम्हाला उत्पादन येण्याची काय अपेक्षा आहे? इतर तुलनेमध्ये आम्हाला 5 ते 7 क्विंटलचं उत्पन्न प्रति एकर येणार आहे? प्रति एकर एक्स्ट्रा मिळणार आहे अशी आम्हाला आता खात्री आहे. बर, तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? सगळ्यांना आवर्जून सांगतो की नक्की तुम्ही या वाहनाची लागवड करा. शेतकरी मित्रांनो, तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्याच. नवतरुण शेतकरी आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला जरी हा वाहन नाही आवडला तरी 1 वर्ष केल्यानंतर तुम्ही सतत या वाहनाची मागणी नक्की करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, दरवर्षी जर तुम्ही उत्पादन वाढीच्या दिशेने प्रयत्न करत असाल तर त्यापैकी बायोशीड 97-99 ही संकरित मका पेरणी करणे हा एक प्रयत्न होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रति एकर 5 ते 7 क्विंटल पर्यंत तुमचं उत्पादन वाढू शकतं. नक्कीच. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही नक्की याचा विचार करा आणि अशाच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवा, शेअर करा, लाईक करा. भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.